यंदा 3 ऑक्टोबरपासून नवरात्री उत्सव साजरा होणार आहे. शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा देवी वेगवेगळ्या वाहनावर विराजमान होऊन येते आणि याचा परिणाम जनमानसावरही होतो. जाणून घ्या यंदा देवी पालखीत बसून आल्यामुळे मानवी जीवनावर काय परिणाम होईल. नवरात्रीच्या काळात देवी कोणत्या वाहनात येते याला खूप महत्त्व असते. असे म्हणतात की देवी माता कोणत्याही वाहनात आली तरी त्याचा प्रभाव लोकांवर पडतो. यंदा मातेचे वाहन पालखी असल्याचे बोलले जात असून, याला सर्वसामान्य नागरिक चांगले मानत नाहीत. त्याला अशुभ म्हणतात. ज्योतिषांच्या मते, यामुळे लोकांना काही संकटांना सामोरे जावे लागू शकते आणि महामारीची भीती चिंतित करणारी राहू शकते. एकूणच देवीचे हे यंदाचे पालखी किंवा घोड्यावर होणारे आगमन हे अशुभ मानले जात आहे. तर दुर्गेचे हत्ती आणि बोटीवर स्वार होणे अत्यंत शुभ मानले जाते. घटस्थापना नवरात्रीच्या प्रतिपदेला होईल. दुर्गा देवीचे कोणते वाहन कसा परिणाम करते? जेव्हा दुर्गा देवी हत्तीवर येते तेव्हा जास्त पाऊस पडतो, ज्यामुळे चांगले पीक येते. दुर्गा माता घोड्यावर आल्यावर युद्धसदृश परिस्थिती निर्माण होते. जेव्हा दुर्गा माता बोटीवर येते तेव्हा ते शुभ असते आणि चांगले परिणाम आणते. जेव्हा दुर्गा देवी डोलीवर किंवा पालखीवर येते तेव्हा महामारीची भीती असते. वारानुसार ठरते देवीचे वाहन. दुर्गा माता रविवारी किंवा सोमवारी येते तेव्हा ती हत्तीवर स्वार होऊन येते. बुधवारी नवरात्रीला सुरुवात झाली तर दुर्गेचे आगमन बोटीने होते. गुरुवारी किंवा शुक्रवारी दुर्गा देवीचे पालखीत आगमन झालेले दिसते. नवरात्रीची सुरुवात शनिवार किंवा मंगळवारी झाली तर ती घोड्यावर स्वार होऊन येते.